अशी चर्चा आहे की कैलास गोरंट्याल नाराज झालेत या युतीच्या वाटाघाटी संदर्भात. नाही 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 खरं आहे नाही का ते? नाही, तसं काय नसतोय. बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं आपला आपला उमेदवार आला पाहिजे, त्यांना पण वाटतो त्यांना उमेदवार, असा घसाघुसी चालत असत, त्याला नाराजीनं म्हणता येत नाही. कारण तुमचे बरोबर जे 26 लोक आलेले आहेत त्यांच्यात कुठेतरी असं वाटतं की भावना त्यांच्याकडे निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाहीये, भाजपमध्ये न्याय मिळत नाहीये. हे बघा, सर्वांना खुश करू शकत नाही, तुम्ही करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही. वरती जे श्रेष्ठी ठरवेल, पार्टीचे वरिष्ठ नेता सन्मान्य दानवेजी, लोणीकरजी, नारायण कुचेजी आणि वरती चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री जे ठरवेल ते आम्हाला ऐकावंच लागतं. तर एकीकडे तुमच्या बरोबर जे आलेले जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, तुमच्यावर जे विश्वास ठेवून आले ते एकीकडे नाराज आहेत आणि जे जुने भाजपच्या कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात सुद्धा नाराजीचा सूर आहे की आमचं काय होणार म्हणून. ते बघा, लोकांना प्रत्येकाला वाटतं की तिकीट पाहिजे, कारण आता जे महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे लाट चालू आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे. आणि प्रत्येक लोकांना देऊ शकत नाही ना. 65 जागा आहेत, मग तिथे युती आहे, युतीमध्ये मग फॉर्म्युला काय ठरतो त्याप्रमाणे तिकीट वाटप होतं.